जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवम सरडे. तर आजचा आपला विषय खूप खास असणार आहे, कारण नवीन मुलं जिममध्ये गेल्यानंतर कोणती चूक करतात त्याविषयी आपण आज स्पष्ट बोलणार आहोत. नवीन मुलं जिममध्ये गेल्यानंतर हेवी वेट मारण्याचा प्रयत्न करतात, किंवा कोणी जुना बॉडी बिल्डर असेल त्याला बघून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही. कारण की त्यांचा जो मसल आहे तो प्रॉपर ट्रेन झालेला असतो आणि आपला जो मसल आहे तो नवीन असतो. त्यामुळे इंजुरी होण्याची जास्त शक्यता असते. आणि नवीन मुलं जिममध्ये गेल्यानंतर डायरेक्ट डंबेल्स, चेस्ट प्रेस, बायसेप, थाय, शोल्डर मारायचा प्रयत्न करतात. तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जोर आणि डिप्स ह्या गोष्टींवर जास्त फोकस द्यायचा आहे. कारण जोर आणि डिप्स आपण जास्त मारल्या तर आपल्या शरीराचा स्नायूंना पुरेसा आकार मिळायला सुरुवात होते. त्यानंतरच आपण जिममध्ये आत पाऊल ठेवायचं आहे. सुरुवातीचे 1 महिनाभर तरी आपल्याला जिमच्या बाहेर थोडेसे जे मोकळी साईड असते व्यायाम करण्यासाठी, तिथे आपल्याला जोर डिपचा व्यायाम करायचा आहे. थोडा थोडा व्यायाम तुम्ही आतील करू शकता, पण हेवी अजिबात व्यायाम करायचा नाही. आणि सुरुवाती काळात जी मोठी मोठी बॉडी बिल्डर असतात त्यांना आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, की ह्याने इतक्या दिवसात बॉडी बनवली, तितक्या दिवसात बॉडी बनवली. तरी तुम्हाला ते चुकीचं नॉलेज देत असतात काही लोक, की मी 3 महिन्यात बॉडी बनवली. 3 महिन्यात मित्रांनो बॉडी बनत नसते. बॉडी बनण्यासाठी साधारण भरपूर वेळ लागतो, भरपूर डेडिकेशन असते, डाएट असतो. परत नंतर तुमचं बाहेरील तुमचं आउटफिट, तुमचं दिवसभराचं काम काय आहे, त्यानुसार तुमचं झोप किती तुम्ही वेळ घेताय, न्यूट्रिशन किती घेताय, प्रोटीन किती घेताय, त्यातनं कार्ब्स किती घेताय, फॅट किती घेताय, या सर्वाचा त्यात परिणाम होत असतो. आपण काय करतो, आपण कुणाच तरी ऐकतो की ह्याने ह्या 3 महिन्यात बॉडी बनवली, किंवा त्याने डब्बे खाऊन बॉडी बनवली. तर असं होत नाही मित्रांनो. डब्बे खाऊन बॉडी बनत नाही. डब्बे खाऊन जर बॉडी बनत असती तर आज प्रत्येकजण बॉडी बिल्डर फिरला असता. डब्बे हे तुमचं प्रोटीन इंटेक पूर्ण करण्यासाठी फक्त एक छोटंसं साधन आहे. काही मुलांचा काय प्रश्न असतो, की सर मी जर घरातील डाळ भात खाऊन बॉडी बनवू शकतो का? तर मित्रांनो, असं होत नाही. आपल्याला घरातील डाळ भातमध्ये किती प्रोटीन आहे, किती कार्ब आहे, किती फॅट आहे, किती कॅलरीज आपण खातो याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे नसतं. त्यामुळे आपली बॉडी बनायला थोडासा मागं पडतो. काही मुलं थोडे दिवस जिमला जातात, त्यांची बॉडी बनते, पण नंतर थोड्या दिवसांनी ती बॉडी बनल्यानंतर ती जरा दुसऱ्या कामात व्यस्त होतात, परत त्यांची बॉडी डाऊन होते. मग काही लोक थोडे दिवस व्यायाम करतात आणि परत म्हणतात, की सर माझा साईज वाढलाच नाही, मी बरेच दिवस झालं व्यायाम करतोय, सुरुवातीला मला जो फरक मिळाला. तर फरकावून एक गोष्ट सांगायची, की सुरुवातीचा 1 महिना आपण जेव्हा जिममध्ये व्यायाम करतो तेव्हा सुरुवातीच्या 1 महिन्यात आपल्याला जो आपला बायसेप आहे थोडासा अर्धा इंच किंवा 1 इंच चांगला व्यायाम असेल तर 1 इंच महिन्यात आपल्याला कव्हर होतो. कारण सुरुवातीचा आपण पहिला कधी व्यायाम केलेला नसतो, त्यामुळे आपला सुरुवातीला तो फायदा होतो. पण जसं जसं दिवस जाते ती तसं तसं आपल्याला तो फायदा कमी व्हायला लागतो. मग परत परत नंतर आपल्याला तो फायदा म्हणजे लयच कमी होतो. जसं जे मोठे मोठे बॉडी बिल्डर आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत, की नंतर नंतर त्यांना अर्धा ते वाईज थोडासा बायसेप वाढतो. मग ह्या गोष्टी का होतात? तर ह्या गोष्टी सुरुवातीला आपला जो व्यायाम असतो तो आपण कधीही आपल्या शरीराला केलेला नसतो, त्यामुळे आपल्याला थोडा फायदा होतो. आणि रेग्युलर केल्याने नंतर नंतर आपल्या शरीराची ग्रोथ थोडी हळूहळू होते. तर आपण आता महत्त्वाचा मुद्दा होता, की आपला मुद्दा होता, की डाळ भात खाऊन सर बॉडी बनते का? घरगुती खाण्यामध्ये आपल्याला जास्त करून प्रोटीन कमी असतो. आपल्या जे घरगुती आपण चपाती, डाळ भात खातो ह्यात आपला प्रोटीन इंटेक कमी असतो. त्यात आपला कार्ब्स, फॅट जास्त प्रमाणात मिळतात. त्यामुळं आपल्या बॉडीवर कट्स कमी आणि फॅट जास्त दिसतं. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो, आपल्याला कॅलरीजचं कॅल्क्युलेशन ठेवायचं आहे, की आपण दिवसभरात किती कॅलरीज खातो, किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजे, त्यानुसार प्रोटीन किती खाल्लं पाहिजे, फॅट किती खाल्लं पाहिजे, एका प्रोटीनमध्ये किती कॅलरीज असतात, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला मित्रांनो असलं पाहिजे. तरच आपण एक चांगली उत्कृष्ट बॉडी बनवू शकतो. आणि महत्त्वाचं, आपला गोल काय आहे हे महत्त्वाचं असलं पाहिजे, की आपल्याला बॉडी कशी बनवायची. तर आपल्याला बॉडी कटिंगमध्ये बनवायची तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याला बॉडी गेनिंगमध्ये बनवायची त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला फॅट कमी करायचं त्यासाठी काय केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी माहीत असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो मित्रांनो. आणि ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला कोणतं प्रोटीन किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, सर्व गोष्टी आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. जे प्रोटीन सप्लिमेंट आपल्या मार्केटमध्ये मिळतात ते पण त्याच्याबद्दल बी आपण सर्व गोष्टी बोलणार आहोत, की आपलं प्रोटीन कोणत्या गोष्टीतून घ्यायचं आहे, प्रोटीनचं सप्लिमेंट कोणतं चांगलं आहे, क्रिएटिन काय आहे, सर्व सर्व गोष्टीवर आपण इथून पुढे बोलणार आहोत. पण आपलं आता बेसिक आपल्याला काय करायचं, सुरुवातीला 3 महिने जी नवीन मुलं असतात त्यांनी सुरुवातीचे 3 महिने कोणतेही कुठेही फी द्यायची नाही आहे. आपल्याला फक्त घरगुती व्यायाम किंवा जिममध्ये तुम्हाला बेसिक थोड्या गोष्टी माहीत असतील, किंवा तुमचा ट्रेनर असेल, कुणी असेल त्याला विचारून तुम्हाला थोडाफार व्यायामाला सुरुवात करायची आहे. सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला कोणताही डाएट करायचं नाही किंवा काही करायचं नाही, फक्त व्यायाम करायचा आहे. शरीराला एक चांगली सवय लावायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढील गोष्टी करणार आहोत.
तर काही लोकांना मित्रांनो हे माहीत नसतं की जिमला जाण्याच्या अगोदर आपल्याला काय खायचं असतं. तर जिमला जाण्याच्या अगोदर आपल्याला कॉम्प्लेक्स कार्ब्स खायचे असतात. ते आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी देण्याचा प्रयत्न करतात कॉम्प्लेक्स कार्ब. जेणेकरून आपण जिम करताना आपल्याला कुठे थकवा जाणवू नये यासाठी हे महत्त्वाचं असते. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. जास्त करून या खेडेगावातल्या लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. कारण त्या मुलांना एवढं नॉलेज नसतं. ते लोकांना फक्त कष्ट करण्याचं, प्रामाणिक कष्ट करण्याचं नॉलेज असतं आणि ते करत असतात. पण त्यांना जर ह्या गोष्टी, बेसिक गोष्टी कळल्या तर नेक्स्ट लेवलला आपण आपली बॉडी नेऊ शकतो मित्रांनो. आणि ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. सगळं दाखवणार आहे. डाएट दाखवणार आहे. सर्वच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार. तुमच्याबरोबरच मी डाएट करणार आहे आणि तुम्हाला माझ्या शरीरात काय बदल होते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. कारण की स्वतः तुम्हाला रिझल्ट दिसल्याशिवाय तुम्ही स्वतः हे ट्राय करणार नाही मित्रांनो. आणि ज्या चुका मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर तुम्हाला चुका करायच्या नाहीत मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.